तर बघा मैत्रिणींनो, आपण आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की भरपूर ज्यूस, आईस्क्रीम, लस्सी अगदी माझ्या पद्धतीने, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे आणि त्याला तुम्ही प्रतिसादसुद्धा दिलेला आहे, मला आवडलेले आहे, करूनसुद्धा पाहिलेले आहेत। तर आता अशाच पद्धतीने आपण आज करतोय लस्सी। अगदी दुधापासून दही बनवण्यापासून ही लस्सी कशी बनवायची ती अगदी भरपूर अशा टिप्स सहित मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशी लस्सी तुम्ही करून बघा। तर अगदी मस्त टेस्टी अशी लस्सी घट्ट अशी होते तयार। आता ह्या गरम वातावरणामध्ये आपण जर ही अशी लस्सी करून जर पिली तर अगदी मनाला थंडावा मिळतो, शरीराला थंडावा मिळतो, मन अगदी लस्सी पिऊन तृप्त होतं। नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर पहिल्यांदा बघा मी गॅसवर पातेलं ठेवलं आणि 1 ग्लासभर दूध घेतलेलं आहे मी। तर आता तुमच्याकडे कोणतंही जे दूध असेल, म्हशीचं पण मात्र तर ते दूध तुम्ही घेऊ शकता। तर मी सकाळी हे तापवलेलं होतं, तर त्याची साय पण आणि दूध पण मी हे आता तापायला ठेवलेलं आहे। तर तुम्ही कच्चं दूध न तापवता दूध घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग तापवलेलं असेल तरीसुद्धा चालेल, पण मी तापवलेलं दूध साईसकट घेतलेलं आहे। तर 1 ग्लास म्हणजे 300 ml दूध आहे हे। तर आता हे आपण एकदा तापवून घेऊयात पुन्हा एकदा, म्हणजे जी साय आहे ती पण त्यामध्ये जराशी मेल्ट होते। तर आता चांगली उकळी आणायची, म्हणजे एकदा उतू येतं आणि उतू आल्यानंतर पुन्हा चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट जरासं उकळवून घ्यायचं आहे। असं हलवून आपल्याला हे दूध चांगलं उकळवून घ्यायचं आहे। तर बघा आता चांगली उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता हे दूध आपण थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। तर आता हे दूध जे आहे, तर बघा आता मी गॅस बंद करते आणि आता आपले हे दूध आपण थंड व्हायला ठेवून देऊयात। तर आता चमच्याने हलवून आपण लवकर गार होण्यासाठी चमच्याने हलवूयात। तर लवकर थंड होण्यासाठी जर तुम्हाला गार पाण्यामध्ये जर ठेवायचं असेल तर तुम्ही गार पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता, म्हणजे पटकन थंड होईल। तर असंच चमच्याने हलवून मी थंड करून घेते। तर बघा आता हे दूध आपलं चांगलं थंड झालेलं आहे। थंड म्हणजे अगदी कोमट करायचं आहे, जास्तही थंड करायचं नाही किंवा जास्त गरमही ठेवायचं नाही। आपण हात स्वच्छ धुवून बोट बुडवून बघायचं आहे, त्यामध्ये आपल्या हाताला अगदी हलकसर गरम लागेल असं हे दूध आपल्याला लागणार आहे। तर जास्त चटका बसेल असं पण नको किंवा जास्त थंड झालेलं पण दूध नाही आहे। तर आता अगदी कोमट दुधामध्ये आपल्याला हे दही लावायचं आहे। तर बघा आता आपण पसरट भांडं घेतलेलं आहे, पसरट भांड्यामध्ये लवकर आणि छान असं घट्ट दही लागतं। तर आता मी दुधाच्या मापाने एक छोटीशी खोलगट अशी प्लेट घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण आता हे दही लावणार आहोत। तुमचं जर दूध जास्त असेल तर मोठी तुम्ही एखादी खोलगट थाळी घेऊ शकता, असं पसरट भांडंच घ्या मात्र। आता त्यामध्ये आपण लावणार आहोत दही, म्हणजेच विरजण घेऊन आता दही लावायचे। तर आता घरातलंच माझ्याकडे दही आहे, तर 2 चमचे मी दही घेतलेलं आहे आणि या प्लेटला सगळीकडून मी आता हे दही लावून घेते। आता हे जे दही आहे जास्त आंबट नाही, अगदी ताजं दही आहे, त्यामुळे जास्त काही आंबट होणार नाही हे दही। आता त्यामध्ये हे दूध आपण टाकायचं आहे। तर बघा आता पूर्ण ही प्लेट भरलेली आहे गच्च आणि चमच्याने आता सगळीकडून एकसारखं हलवून घ्यायचं, म्हणजे सगळ्या दुधाला हे विरजण लागतं आणि मस्त सकाळपर्यंत हे दूध म्हणजे चांगलं दही बनतं। तर सगळीकडून आपण हलवून घेऊयात। तर हे जे मस्त दही जे आपलं होतं, आपण घट्ट होण्यासाठी दुसरी काहीच घातलेलं नाही आहे, अशाच पद्धतीने आपण ठेवलं तर आपलं दही खूप मस्त होणार आहे। तर आता यावरती मी प्लेट ठेवते आणि रात्रभरासाठी आपण मस्त झाकून ठेवणार आहोत आणि रात्रभर म्हणजे 7 ते 8 तासात हे दही आपलं तयार होतं। तर तुम्ही बघू शकता मी झाकलेलं जे हे प्लेट आहे, तर मी हा जो पॅन आहे त्यामध्ये ठेवलं होतं आणि त्यावरती झाकण लावून उबदार जागेवर म्हणजे गरम जागेवरती हे रात्रभर ठेवलेलं होतं। तर अशा प्रकारे आपलं दही हे तयार झालेलं आहे। बघू शकताय मस्त असं घट्टसर दही तयार झालं आहे। आता त्याच्यावरची जी साय आहे हलक्या हाताने आपण अगदी चमच्याने काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला लस्सी खाताना नंतर ग्लासवरती टाकायला उपयोगाला येईल। आता हे मी वाटीत काढून घेते।
तर आता बघू शकताय तुम्ही, मस्त घट्ट असं दही लागलेलं आहे आपलं. हे बघा, एकदम छान वड्या पडतात ते. आपलं जे खरवस जसं असतं तशाच पद्धतीने हे दही लागलेलं आहे. तर आता दह्याचा मी एक नंतर व्हिडिओ अपलोड करणारच आहे, दही कसं लावायचं ते. तर बघा, अगदी घट्टसर, अजिबात त्यामध्ये पाणी नाही आहे. अगदी जवळून तुम्हाला दाखवते, अजिबात पाणी नाही आहे त्यामध्ये. मस्त असं आपलं दही लागलेलं आहे. म्हणजेच आपली जी लस्सी आहे अगदी घट्ट होणार आहे. तर आता हे सगळं आपण आता एका तांब्यामध्ये काढायचं आहे. तांब्यामध्ये का तर आपण जे रवीने हलवणार आहोत तर त्याचं अजिबात बाहेर उडणार नाही, म्हणून आपण हे तांब्या घेतला आहे. तुमचं जर दही जास्त असेल तर असंच उंच काहीतरी भांडं घ्या, म्हणजे रवीने हलवताना आपलं बाहेर शिंतोडे उडणार नाही. तर आता ही तांब्यामध्ये आपण काढून घेतलं आहे. आता ही पिठी साखर आहे. आपलं दही जसं आंबट असेल त्यानुसार तुम्ही पिठी साखर घालू शकता. तर आता मी 2 चमचे पिठी साखर घातली आणि पाव चमचा आपण साखरेमध्ये मी बारीक केलेली वेलदोडे पावडर टाकलेली आहे. आपण फक्त फ्लेवरसाठी एवढंच घालायचं आहे. त्यामुळे आपली जी लस्सी आहे अगदी सिंपल आणि छान होणार आहे. आता त्यामध्ये मी टाकलेत आईस क्यूब. तर बर्फाचे मी 2 ते 3 खडे टाकलेले आहेत. तर जसं जसं तुम्हाला घट्ट वाटेल तसं तसं तुम्ही थोडेफार बर्फाचे खडे तुम्ही नंतर वाढवू शकता. आता घरामध्ये प्रत्येकाच्या घरात वरण हटण्यासाठी ही रवी असतेच, त्यामुळे रवीनेच तुम्ही हटून घ्या, म्हणजे मस्त अशी ही लस्सी घट्ट दाटसर होते. तर आता एकसारखं 2 ते 3 मिनिट आपण हे चांगलं फेटून घ्यायचं आहे रवीने. आता रवी जर नसेल तर तुम्ही विस्करच्या साह्याने फेटून घ्या, किंवा तुमच्याकडे बीटर असेल तर बीटरने तुम्ही फेटून घ्या. हँड मिक्सर असेल तर त्यानेही तुम्ही फेटलं तरी चालेल. तर आता जसं जसं तुम्हाला दाटसर वाटत असेल लस्सी तसं तसं तुम्ही त्यामध्ये बर्फाचे खडे, किंवा तुम्ही जर दही आंबट असेल तर तुम्ही दूधसुद्धा त्यामध्ये थंड दूध घालू शकता, किंवा थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. तर पिण्यासारखं जर लस्सी करायची असेल तर तुम्ही थोडीशी पातळसर केली तरीसुद्धा चालेल, किंवा दाटसर ठेवायची असेल तर जास्त तुम्ही मग काही घालू नका. तर अशा पद्धतीने बघा, मी थोडेफार बर्फाचे खडे पुन्हा वाढवलेले होते त्यामध्ये. तर अशा प्रकारची आपली ही लस्सी बघा तयार झालेली आहे. अगदी दाटसर आहे, बघू शकताय तुम्ही. तर आता साखरेचं प्रमाण तुमच्या गोड जसं खाणार असाल, जसं आवडत असेल त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता ही लस्सी तयार झालेली आहे. आपण आता ग्लासमध्ये सर्व करूया. तर आता यामध्ये आपण सगळी लस्सी टाकलेली आहे ग्लासमध्ये, आणि आपण जी वाटीत काढून घेतलेली दह्यावरची जी साय होती ती त्यावरती टाकायची, आणि मस्त अशी आपली ही थंडगार अशी लस्सी तयार झालेली आहे. तर ही लस्सी पाहून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की ही लस्सी खावी की प्यावी. इतकी दाटसर घट्टसर ही लस्सी आपली तयार झालेली आहे. तर ही सिंपल अशी आपण ही लस्सी तयार केलेली आहे. आता तुम्हाला मार्केटसारखी जर वेगवेगळ्या फ्लेवरची लस्सी, वेगवेगळ्या चवीची लस्सी जर करायची असेल घरी, तर तुम्ही यामध्येच वेगवेगळ्या फळांचे क्रश तुम्ही टाकू शकता, त्यामध्ये इसेन्स टाकू शकता, म्हणजे वेगवेगळे आपल्या फ्लेवरचे आपण लस्सी घरी करून एन्जॉय करू शकतो. तर तुम्हाला ह्या लस्सीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा, आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, कारण आपले जे रोजचे व्हिडिओ अपलोड जे होतात ते तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.